कथेचं नाव नाव आहे चाललेली. लेखक असीम अमोल चाफळकर. श्रोते हो नमस्कार. कथा मंजरी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलंच असेल. बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर ऐकूया कथा नाव आहे चाललेली. लेखक असीम अमोल चाफळकर. कितीही म्हटलं तरी आय मिस अर्थ. इथला सूर्यप्रकाश, झाडी, प्राणी, पक्षी. पॅट्रिक वोडका मार्टिनीचा घोट घेत म्हणाला, हे डोंट फॉरगेट द सी. समुद्र किनारे, अथांग निळशार पाणी. हेच मी सगळ्यात जास्त मिस करेन आय गेस. ककाशीने प्रतिसाद दिला. ट्रू. बाकी कसा आहेस? तुझा प्रवास ठीक झाला? सॉरी, इतक्या शॉर्ट नोटीसवर बोलावलं. अरे विचारू नकोस. तुझा फोन आला तेव्हा ध्यान करत बसलो होतो. म्हटलं आता 12 तासाच्या फ्लाईटचा वैताग, कमावलेली सगळी मनशांती धुवून जाणार. ककाशीच्या विनोदावर दोघंही मोठ्यांनी हसले. बरं तू काय म्हणतोस? प्रो लाईफ प्रोग्रामचा चांगला फायदा झालेला दिसतोय. अंगापिंडाने भरलायस छान. अरे कसलं काय, अंतराळ प्रवासाची तयारी झाली. चंद्रावर पोहोचेपर्यंत परत येईन मूळ पदावर. माझी बायको सतत टोचत असते मी पथ्य पाळत नाही म्हणून. म्हटलं आता करूनच दाखवतो तुला. आणि थेट प्रो लाईफ प्रोग्रामच्या निर्मात्या शास्त्रज्ञाचंच सर्टिफिकेट घेऊन येतो, म्हणजे गप्प बसशील. पॅट्रिकने विनोद करून पाहिला. तेवढ्यात वेटर आला. आपल्या संभाषणात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व प्राध्यापक वोगलबॉम. डॉक्टर राजम आलेत, तो अदबीनं म्हणाला. पॅट्रिकने घेऊन ये असा इशारा केला. राजम, 5 वर्ष झाली बघ त्याला प्रत्यक्ष भेटून. नाही तर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेच्या निमित्ताने व्हायचीच भेट. तू इकडे नोव्हा स्पेसची स्थापना केलीस आणि तो तिकडे संशोधनातून बाहेर पडला. आता तो कुठल्या तरी गावात, छोट्याशाच गावात शिक्षक आहे ना? ककाशीने विचारलं. गुंडू, समवेअर इन कर्नाटक. आमच्या लोकांना त्याला इथपर्यंत घेऊन यायला बरेच कष्ट पडले असतील. तेही हरिकेन सायक्लोप्स भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर चालू असताना. लेट्स होप त्यांचे कष्ट सार्थकी लागतील. पॅट्रिकने मार्टिनी संपवली. मगाचा वेटर परत आला. त्याच्या मागोमाग किरकोळ शरीरयष्टी, डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा असलेली सावळी व्यक्ती आली. कपडे यथातथाच. खांद्याला छोटी हँडबॅग लटकत होती. डॉक्टर राजम, व्हॉट अन ऑनर, प्लीज. पॅट्रिक आणि ककाशी उठून उभे राहिले. गळा भेट, हात मिळवून झाल्यावर सगळे पुन्हा सोफ्यांवर बसले. वेलकम टू कॅलिफोर्निया. तुमचा प्रवास चांगला झाला असेल अशी आशा करतो. पॅट्रिकने संवाद सुरू केला. ऑनलाईन मीटिंगची माझी विनंती डावलून नदीची स्वच्छता करण्याच्या माझ्या कामात व्यत्यय आणून मला इतक्या आलिशान वातानुकूलित हॉटेलात घेऊन आलात, तेही टनावधी पेट्रोल, कोळसा आणि जेट फ्युएल जाळून. विमानाच्या खिडकीतून धुरकटलेली शरीरं, सुकलेल्या नद्या, प्रदूषित समुद्र, वणव्यांनी वेढलेली जंगलं, अशी रम्य दृश्य सुद्धा पुष्कळ पाहायला मिळाली. त्यामुळे प्रवास छानच झाला असं म्हणायला हरकत नाही. अवतीभोवती पाहत श्रवण म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर उसनं स्मित होतं. वातावरण गरम झालंय हे पाहून श्रवणच्या पाठीवर थाप देऊन पॅट्रिककडे बघत ककाशी मोठ्याने हसला. बघ, मी म्हटलं होतं ना तुला, श्रवणला डार्क ह्युमर आवडतो. सगळे त्या हशात सामील झाले. बापरे, हा माणूस भारतीय आहे की ब्रिटिश? पॅट्रिकने विचार केला. आणि तुमचं सामान तुमच्या खोलीत ठेवलं गेलं असेलच, नाहीतर मी वेटरला सांगतो. वेटर. श्रवणच्या शेऱ्याकडे कानाडोळा करून पॅट्रिकने वेटरला साथ घातली. त्याची काही जरूर नाही. या बॅगेशिवाय माझ्याबरोबर काहीही सामान नाही. आपली हरकत नसेल तर मी आजच परत निघतोय. श्रवण दोघांकडे पाहत म्हणाला. अरे, पण आम्हाला वाटलं तुम्ही चंद्रावर येत आहे आमच्याबरोबर. नोव्हा स्पेसच्या HR तुमच्याशी सगळा पत्रव्यवहार केला होता ना? श्रवणचं उत्तर माहीत असूनही पॅट्रिकने चेहऱ्यावर अनभिज्ञतेचा भाव आणला. नाही, थँक्स फॉर द ऑफर, पण मी पृथ्वी सोडून कुठेही जाणार नाही. श्रवणच्या स्वरात नम्रता
आणि निर्धार दोन्ही होतं. तेवढ्यात वेटर ट्रे घेऊन आला. सर, आपलं वेलकम ड्रिंक आणि प्रोफेसर हाटाके आपलं रिफिल. श्रवणने नम्र नकार दिला आणि बॅगेतून पाण्याची बाटली काढून एक घोट घेतला. क्षणभर शांतता होती. बरोबर 5 वर्षांपूर्वी आज मी एक स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करायचा ध्यास घेतला. आणि आज त्या स्वप्नपूर्तीचा 5वा वर्धापन दिन साजरा करायला माझे 2 आवडते शास्त्रज्ञ नव्हे, मानव जातीतल्या प्रगतीच्या पुढच्या पायरीवर घेऊन गेलेले द्रष्टे आज माझ्याबरोबर आहेत. स्टेडियम भरून श्रोत्यांसमोर भाषण करत असल्याच्या उत्साहाने पॅट्रिक म्हणाला. ज्यानं गेल्या 10-1 वर्षात माणसाचं आयुष्य दुपटीने वाढवायची टेक्नॉलॉजी निर्माण करून दाखवली असा माझा मित्र ककाशी हाताके, आणि ज्यांनी मानवी मेंदू नीट समजून घेऊन स्मृती व्यापारांवर नियंत्रण आणलं ते डॉक्टर श्रवण राजम. खरंच आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. पॅट्रिकने इशारा केला. एक मोठा केक घेऊन वेटर आला. मग केक कापायचा कार्यक्रम झाला. शॅम्पेन उघडली गेली. श्रवण सगळं मूकपणे पाहत होता. डॉक्टर राजम, ककाशीनं खूप सांगितलं मला तुमच्याबद्दल. PhD करताना कसे तुम्ही दोघे एकाच संस्थेत होतात. नंतर तुमचं जर्मनी आणि मग अमेरिकेतलं संशोधन. खूपच कमालीचा थक्क करणारा प्रवास आहे तुमचा. पॅट्रिकने मगाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने संभाषणाला सुरुवात केली. तो नुसताच तंत्रज्ञ संशोधक नाही, तर एक उत्तम वाक्पटू सुद्धा होता. म्हणूनच केवळ 5 वर्षात एका अंतराळ तंत्रज्ञान कंपनीची निर्मिती करून तिला जगात शीर्षस्थानी आणू शकला होता. धन्यवाद. खरं सांगायचं तर मलाही नोव्हा स्पेसपेक्षा तुमचं अंतराळ प्रवासातलं संशोधन जास्त महत्त्वाचं वाटतं. अर्थात त्यातलं काही कळत नाही मला. फक्त तुम्ही अंतराळ प्रवासात खर्च होणारी ऊर्जा 90% घटवली एवढं लक्षात आलं. श्रवण मऊपणे म्हणाला. बरोबर, पण ती तर फक्त सुरुवात होती. ककाशीने संभाषणात उडी घेतली. नोव्हा स्पेसमुळे आम्ही अंतराळ प्रवासाच्या इतर पैलूंमध्ये संशोधन करू शकलो. अंतराळ प्रवासाचे मानवी शरीरावर होणारे परिणाम हा एक महत्त्वाचा विषय जो मला अधिक जवळचा आहे. आणि पॅट्रिकनी चांगली संधी उपलब्ध करून दिली माझ्या संशोधनाचा विस्तार करायला. रिझल्ट आमचा प्रो लाईफ प्रोग्राम. फक्त पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही आयुर्मान दुपटीने वाढवणारा. आज 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी ही ट्रीटमेंट सुरू केली तर तो आणखी 80 वर्ष सहज जगेल, तेही सगळ्या शारीरिक क्षमता शाबूत ठेवून. फॅन्टॅस्टिक. मग नोबेल प्राइज कधी मिळणार आहे तुला? श्रवणने खोचकपणे विचारलं. ते आपल्या हातात कुठे असतं. आणि तुझं संशोधन काही कमी नाही. स्मृती व्यापारावर नियंत्रण आणून स्वभावात बदल करता येणं म्हणजे मोठीच कामगिरी. तुझ्याशी स्पर्धा असल्यामुळेच मला नोबेल प्राइज मिळत नाहीये बहुतेक. ककाशीने श्रवणच्या पाठीवर थाप दिली. अरे, ते फक्त मी चिंपांझीमध्ये दाखवू शकलो होतो. शिवाय आता मी संशोधकच नाही. 5 वर्षांपूर्वीच तुझा मार्ग मोकळा केला मी. श्रवण डोळे मिचकावून म्हणाला. यासाठीच तुम्हाला इथे बोलवलंय आज. नोव्हा स्पेसमध्ये तुमच्या संशोधनाच्या करिअरची पुन्हा सुरुवात करून द्यायला. डॉक्टर राजन, वी वॉन्ट यू ॲट नोव्हा स्पेस. पॅट्रिक मगाच्याच उत्साहानं म्हणाला. श्रवण चमकला. चंद्रावर जाण्याची ऑफर नाकारल्यावर आपल्याला सुखाने परत घरी जायला मिळेल असं वाटल्यामुळे पॅट्रिकची ही खेळी त्याला अपेक्षित नव्हती. माझं काय काम इथे? त्याने विचारलं. यू सी, प्रो लाईफ प्रोग्राममध्ये बाकी शरीराची झीज जरी आम्ही थांबवू शकलो असलो तरी मेंदूची झीज आम्ही अजून थांबवू शकलेलो नाहीये, ककाशीने उत्तर दिलं. खास करून अशा स्मृती ज्या माणसाच्या व्यक्तिमत्वावर खोल ठसा उमटवतात त्या कालांतरानं नष्ट होतात असं आम्हाला प्राथमिक अभ्यासात दिसलंय. प्रो लाईफ प्रोग्राम सुरू करणारी व्यक्ती जितकी वृद्ध तितकी या स्मृतींच्या नष्ट होण्याची शक्यता अधिक. पॅट्रिक, तू, मी, आपण प्रो लाईफ प्रोग्राम सुरू केला तर आपल्याला पुढची 20 वर्ष काही काळजी नाही. पण त्यानंतर इंटरेस्टिंग. म्हणजे प्रो लाईफ प्रोग्राममध्ये
व्यक्तीचं आयुर्मान वाढूनही जीवनमान सुधारत नाही, उलट खराबच होत जातं. चालता फिरता हाडामासांचा स्मृतिहीन रोबॉट, राईट? नाही, इतकी काय वाईट परिस्थिती नाही, पण मोर ऑर लेस असंच काहीसं. आम्ही फॉर्म्युला सुधारण्यावर काम करतोच आहोत. पण तुम्ही असलात तर संशोधनाची केवळ गतीच वाढणार नाही, तर नवनवीन कल्पनाही तपासून पाहता येतील. तुम्हाला माहितीच आहे, आमच्या लॅब्स जगात बेस्ट आहेत. अगदी MITचे लोक सुद्धा आमच्या प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची स्वप्न बघतात. नोव्हा स्पेसमध्ये तुमच्या संशोधनाची हौस भागेल आणि अखिल मानवजात दीर्घकाळ अंतराळ प्रवासासाठी लायक होईल. विन विन, पॅट्रिक म्हणाला. अखिल मानवजात की फक्त श्रीमंत मानवजात? श्रवणचा भेदक प्रश्न ऐकून पॅट्रिक आणि ककाशी दोघं क्षणभर स्तब्ध झाले. तेवढ्यात वेटर आला. प्रोफेसर वोगलबॉम, लंच तयार आहे. पॅट्रिकने सुटकेचा निश्वास सोडला. सुंदर. डॉक्टर राजम, आज तुमचा लकी डे आहे. ककाशी म्हणाला, तुम्हाला प्रॉन्स आवडतात. जगात भारी कॅलिफोर्नियन प्रॉन्सची मेजवानी खास तुमच्यासाठी. त्याचा उत्साह पुन्हा मूळ पदावर आला. माफ करा, गेली 5 वर्ष मी पूर्ण शाकाहारी आहे. मला फारशी भूकही नाही. काहीतरी हलकंच घेईन, सूप वगैरे. श्रवण संकोचून म्हणाला, अहो काहीतरीच काय, आज एक दिवस चीट डे साजरा करा. तुम्हाला पश्चाताप होणार नाही, ट्रस्ट मी. नको नको, रिअली सॉरी. श्रवणचा निग्रह पाहून पॅट्रिकने नाद सोडला. तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू? सूप पिता पिता श्रवणने प्रॉन्सचा यथेच्छ समाचार घेणाऱ्या पॅट्रिकला विचारलं. त्यांनी मानेनीच संमती दिली. ही जी तुमची चंद्रावरची ट्रिप आहे, ती अवकाशातील दीर्घकालीन वास्तव्याची पूर्वपीठिका आहे ना? सध्या आम्ही फक्त 1च वर्ष चंद्रावर राहणार आहोत. प्रो लाईफ प्रोग्राममुळे तिथल्या वास्तव्याचा अनुभव कसा बदलतो, त्याचे दूरगामी परिणाम वगैरे गोष्टी तपासायला जातोय. त्यापेक्षा जास्त काळ अवकाशात राहायचा प्लॅन अजून खूप दूर आहे, बट वी आर वर्किंग ऑन इट, पॅट्रिक म्हणाला. समजा मी तुमची ऑफर स्वीकारली आणि स्मृतिनाशाचा प्रश्न सोडवला, तर तुमचं अवकाशातलं वास्तव्य अनेक दशकांपर्यंत वाढेल, नाही? पॅट्रिकला श्रवणच्या प्रश्नाचा रोख कळला. जेवण संपवून नॅपकिनला हात पुसत तो म्हणाला, तुम्ही तुमचं अवकाशातलं वास्तव्य का म्हणताय? आपलं अवकाशातलं वास्तव्य असं म्हणूया, ओके? त्यांनी श्रवणच्या खांद्यावर हात ठेवला. गेली हजारो वर्ष माणूस अवकाशाबद्दल आपलं कुतूहल व्यक्त करतोय. मीही लहानपणापासून आकाश निरीक्षण करत आलोय. एक दिवस तिथे जायची, राहायची स्वप्न पाहत आलोय. कार्ल सेगन यांचा पेल ब्लू डॉट याची देही याची डोळा पाहायची मानवजातीची इच्छा पुरी करायची शक्यता आज मी निर्माण केली. ती शक्यता वास्तवात आणण्यासाठी तुमची गरज आहे आज मलाच नाही, सगळ्या मानवजातीला. शेवटी आपण सगळे एकाच नावेत आहोत, हो की नाही? आत्ता तरी आहोत, पण 2 आठवड्यांनंतर तुम्ही आपली एक स्वतंत्र यॉट अवकाशात घेऊन जाताय वर्षभरासाठी मजा करायला. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त एका निर्जन बेटावर, जिथे सुबत्ता सोडून दुसरं काही नाही. बाकीचे 10 अब्ज आम्ही या गलबतात हेलकावतोय निसर्गाच्या मेहरबानीवर. तोच निसर्ग ज्याने तुम्हाला पुंजी दिली, तोच निसर्ग ज्याला तुम्ही मनसोक्त ओरबाडून पुढे निघालाय, तोच निसर्ग जो आज निर्दोष माणसांच्या मुळावर उठलाय. सो नो, वी आर नॉट इन द सेम बोट. श्रवणने पॅट्रिकचा आपल्या खांद्यावरचा हात हळुवारपणे दूर केला. एक एक पाऊल टाकत सावकाश पुढे गेला. हॉटेलच्या भल्या मोठ्या काचेच्या तावदानातून रखरखीत भोवताल दिसत होता. आपण 70व्या मजल्यावर असण्याची जाणीव श्रवणला प्रथमच झाली. त्यांनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून ककाशीकडे पाहिलं. तो श्रवणकडेच पाहत होता आर्जवानं. कम ऑन डॉक्टर राजम, बी अ स्पोर्ट. हवामान बदलाला नियंत्रित करण्याचे प्रयत्न आपण सगळेच करतोय की नाही? नदीच्या स्वच्छतेसाठी तुमच्या गावाला 10 लाख रुपयाची मदत केली आम्ही नुकतीच, नाही का? आमची कंपनी येत्या 12 वर्षात नेट कार्बन एमिशन अर्ध करून दाखवायचं आव्हान घेतेय. पॅट्रिकने बचावाचा प्रयत्न केला.
आणि नोव्हा स्पेस मधल्या तुमच्या संशोधनाचा उपयोग केवळ अवकाश प्रवासासाठीच होणार असं कुठे? पृथ्वीवरचे कितीतरी प्रश्न सुटतील. मानसिक विकारांचे उपचार, गुन्हेगार व्यक्तींचं पुनर्वसन, कितीतरी. ककाशीचा प्रो लाईफ प्रोग्राम आणि तुमचा स्मृतिरक्षक प्रोग्राम एकत्र करून माणसाची कार्यक्षम वर्ष 150 पर्यंत पोचतील. विचार करा. फक्त तुमचं संशोधन 100 वर्षांमध्ये किती पुढे जाईल. आणि कल्पना करा, जगभरातील शेकडो हजारो संशोधकांना हे लागू करून आपलं विज्ञान कुठे जाईल. थोडं पुढे जाऊन विशिष्ट व्यक्तींच्या स्वभावांमध्ये योग्य ते बदल करता येतील. बेशिस्त माजोरड्या राजकारण्यांना अगदी नेमकेपणाने वठणीवर आणता येईल. त्यांचा त्रास आपल्या सगळ्यांनाच होतोय, यू नो दॅट. त्यांना हवामान बदलासंबंधी कठोर कारवाई करायला भाग पडता येईल. अजूनही वेळ गेली नाही. वी कॅन डू इट ऑल. नोव्हा स्पेससाठी काहीही अवघड नाही. पॅट्रिक काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. श्रवण क्षणभर विचारात पडला. यासाठी नाही की ही ऑफर घ्यावी की नाही, पण यासाठी की पॅट्रिककडे एवढा भाबडा दुर्दम्य आत्मविश्वास कुठून येत असावा. तो खरंच असा विचार करतोय की हे केवळ आपलं मन वळवायला सादर केलेलं कॉर्पोरेट पिच. तुमची स्वप्न फारच मोठी आहेत प्रोफेसर वोगलबॉम. आय गिव्ह यू दॅट. मोठ्या स्वप्नांशिवाय इतकी मोठी झेप तुम्ही घेऊ शकला नसतात. पण मी एक छोटा माणूस आहे, छोटी स्वप्न असलेला. माझं गाव, माझी नदी, एवढंच आहे माझं जग. त्यांची नीट काळजी घेणं हेच माझं स्वप्न. मला असं आपल्या बांधवांना, पृथ्वीला बेवारशी सोडून अंतराळात जायची स्वप्न पडत नाहीत हो. आपल्या आजूबाजूला बघा जरा. सगळ्या मोठ्या शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, नद्या सुकतायत, शेतं ओस पडतायत. गेल्या 4 वर्षात भूकबळी दुप्पट झाले, तेही फक्त आफ्रिकेत. दरवर्षी वाळवंटीकरणात 2-3% भर पडतीये. जगाची 1/3 लोकसंख्या राजकीय दृष्ट्या अस्थिर देशात राहतेय. जीवघेणी वादळं, उष्णतेच्या लाटा सर्वसामान्य झाले. आणि हे सगळं चालू असताना तुम्ही चंद्रावर जाऊन राहणार. छानच की. श्रवणचा संयम संपण्याच्या मार्गावर होता. काम डाऊन श्रवण. हे सगळे प्रश्न सोडवायचे प्रयत्न जगभर होत आहेत हे तुला माहितीच आहे. सगळी सरकारं. पण पॅट्रिक जे करतोय तेही महत्वाचं नाही का? अवकाशात इतर ग्रहगोलांवर वस्तीचे प्रयत्न कुठल्याही सरकारसाठी प्राधान्यक्रम नाही. तेवढे पैसेच नाहीत कुणाकडे, अगदी USA कडे सुद्धा. हे फक्त पॅट्रिक सारख्यांनाच शक्य आहे. प्रदीर्घ कालवाद ही भूमिका तुला माहिती आहेच. ककाशीने श्रवणला आवरायचा प्रयत्न केला. हो, जे आज जिवंत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जे अजून जन्मलेही नाहीत अशा त्या सुदूर भविष्यातल्या माणसांच्या भल्यासाठी आतापासूनच कामाला लागायचं. श्रवणला हा लॉंग टर्मिझम प्रकार कधी पटलाच नव्हता. तुझी तरी भूमिका फार वेगळी आहे का? आपल्या भावी पिढ्यांसाठी पृथ्वी राहण्यायोग्य व्हायला हवी म्हणूनच तू झटतोयस ना? पण तू एक वास्तव स्वीकारायला हवंस. पृथ्वी हा एकच पर्याय समजून चालणार नाही. समजा 10 वर्षांपूर्वी आलेल्या कोविड-19च्या महासाथीपेक्षा जास्त जीवघेणी साथ उद्या आली तर? तिने पृथ्वीवरची सगळी मानवजात नष्ट केली तर? अशा वेळी चंद्रावर किंवा इतर कुठे असलेल्या वसाहतीतली माणसं सुखरूप राहून ती मानववंश पुढे नेऊ शकतील. हे असं सुमारे 1.5 लाख वर्षांपूर्वी झालं होतं. केवळ काही हजार माणसांमुळे संपूर्ण मानवजात नामशेष होण्यापासून वाचली होती. तुझा दृष्टिकोन मला पटतोय, पण पॅट्रिक जे करतोय तेही आवश्यक आहेच. त्यात आपण यशस्वी झालो तर मानवजात टिकून राहायची शक्यता वाढणार नाही का? ककाशीने पॅट्रिकची बाजू मांडली. ज्यांना जायचंय त्यांनी जरूर जा. पण जेवढ्या प्रयत्नांमध्ये आपण पृथ्वी सोडून अवकाशात राहायला जातोय तेवढ्या प्रयत्नांमध्ये पृथ्वीची 10 वेळा स्वच्छता होईल हेही लक्षात असू द्या. तुम्हा 20 लोकांचा चंद्रावर राहायचा एका दिवसाचा खर्च किती? $4 लाख आहे म्हणे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली लक्झरी खोल्या, खेळाची मैदानं, दर महिन्याला मून वॉक. मजा आहे व. आणि हो, महासाथी सुद्धा माणसाच्या जंगलावरच्या अतिक्रमणामुळे
आणि अनिर्बंध पशुपालनामुळेच येत आहेत. श्रवण काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. तुमच्या समाधानासाठी सांगतो, चंद्राच्या पर्यावरणावर कुठल्याही प्रकारची मानवी पाऊलखूण उमटणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. पाणी, हवा सगळ्याचा पुनर्वापर करणार आहोत. शून्य कचरा निर्मिती. त्यामुळेच एवढा खर्च. पृथ्वी बाहेरील शाश्वत राहणीमानाचा हा पहिलाच प्रयोग असेल. पॅट्रिक श्रवणला उद्देशून म्हणाला. हां, त्यापेक्षा इथे शाश्वत राहणीमानाचा प्रयोग करून बघा. लाखो लोक दुवा देतील. श्रवण खोचकपणे म्हणाला. श्रवणच्या हट्टापुढे पॅट्रिक आणि ककाशी हतबल होते. आता याला कसं समजवावं? अशा चेहऱ्याने त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात पॅट्रिकचा फोन वाजला. तो दोघांची माफी मागून काही काळासाठी बाजूला आला. आता तू गप्प का ककाशी? तुला हा सगळा प्रकार खटकला नाही? श्रवण ककाशीकडे पाहून म्हणाला. हे बघ श्रवण, पॅट्रिक इज अ फ्रेंड. त्याने मला कठीण काळात व्यावसायिक मदत केली आहे आणि तो माणूस म्हणूनही अजिबात वाईट नाही. तो प्रयत्न करतोय त्याच्या परीने. तू थोडं जास्तच बोललास यार. ककाशी जवळ येऊन हळू आवाजात म्हणाला. काय चुकीचं बोललो मी? त्यांनी माझ्या मनाविरुद्ध बोलवलं ना मला इथे. मी तर खाल्ल्या मिठाला जागायचं म्हणून आलो. गरज त्याला आहे, मला नाही. श्रवण गुस्सात म्हणाला. मी त्याला गळ घातली म्हणून तुला बोलवलंय त्यांनी. उगीच त्याला बोल लावू नको. आता ककाशीही रागवला. श्रवण स्तंभित झाला. म्हणजे म्हणजे तू त्याला? पण का? का ककाशी? तू पाहिलंस ना मी का संशोधनातून निवृत्त झालो? हो, आठवतंय मला. तुला आश्वासनांच्या पोकळ शब्दांचे बुडबुडे फोडत बसायचा कंटाळा आला म्हणून तू लॅबमधून बाहेर पडून जनसामान्यांमध्ये राहून काम करतोयस. आय नो. ककाशीची स्मृती कुणालाही हेवा वाटावा अशी होती. याच्यासारख्या लोकांकडून घंटा काही होणार नाही हे समजल्यामुळेच मी बाहेर पडलो. मग मला परत यावंसं वाटेल का ककाशी? श्रवणच्या प्रश्नात तिडीक होती. तुला कुठे तुझा गाव सोडून यायला लावतोय तो? गावात तुझं पर्यावरण रक्षणाचं काम चालू ठेवून ऑनलाईन लॅब चालव की. आपण विनंती केली तर तो नाही म्हणणार नाही. घर बसल्या भरपूर पगार. ते पैसे गावाच्या भल्यासाठी वापरू शकशील. बघ, विचार कर अजून. ककाशी काही सोडायला तयार नव्हता. तूच विचार कर ककाशी. याच्यासारख्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज जगाची ही अवस्था आहे. तू तुझे बौद्धिक श्रम अशा लोकांसाठी वाया घालवणार? अरे माझ्याबरोबर चल. माझं गाव बघ, तिथलं आमचं काम बघ. प्रामाणिकपणे सांगतो, इतका आनंद आणि समाधान माझ्या 20 वर्षांच्या संशोधनाच्या करिअरमध्ये मला मिळालं नसेल जितकं गेल्या 5 वर्षात मला मिळालंय. खरंच. श्रवणने ककाशीच्या खांद्यावर हात ठेवला. ककाशी निशब्द होता. पॅट्रिक घाईघाईत परतला. सॉरी गाईज, एका इमर्जन्सीमुळे मला आत्ता निघणं भाग आहे. वाईट हवामानामुळे कदाचित चंद्रावर जायचा प्लॅन बदलण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची अर्जंट मीटिंग घ्यायची आहे. प्लीज प्लीज मला क्षमा करा. डॉक्टर राजन, इट वॉज अ प्लेजर. अजून काही वेळ गप्पा झाल्या असत्या तर बरं झालं असतं, पण मला जाणं भाग आहे. तुमच्या विनंतीप्रमाणे तुम्हाला परत गुंडूला सोडायची सोय केली आहे. तुमचं मन बदललंच तर माझी ऑफर खुली आहे. आणि कधीही काहीही लागलं तर संकोच करू नका. भेटू लवकरच. श्रवणला पॅट्रिकचा हँडशेक या खेपेला थोडा जास्त कडक वाटला. थँक्स फॉर द हॉस्पिटॅलिटी प्रोफेसर वोगलबाम. आणि तुमच्या मदतीबद्दल मी तुमचा ऋणी राहीन. काही कमी जास्त बोललो असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. श्रवणने निरोप घेतला. ककाशी, माय फ्रेंड, तू तर इथेच असशील ना? पुढचे 2 आठवडे इथे तुझी रूम बुक्ड आहे. निवांत राहा, मनसोक्त फिर. गाडी आहेच आपली. आपल्या चंद्राच्या प्रवासात काही बदल झाला तर तुला कळवीनच. बाय फॉर नाव. ककाशीची गळाभेट घेऊन तो बाहेर निघाला. बाहेर हेलिकॉप्टर आलंच होतं. वेल, छान वाटलं तुला भेटून ककाशी. 5 वर्ष कशी गेली कळलंच नाही. आणि हो, हॅपी जर्नी फॉर युअर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल वेकेशन. श्रवणने ककाशीला मिठी मारली. थँक्स. भेटू लवकरच. ककाशी हळूच म्हणाला. हँडबॅग गळ्यात घालून निघालेल्या श्रवणच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो बराच वेळ बघत राहिला. गुंडूच्या ग्रामपंचायतीमध्ये
आज एका विशेष कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार होतं. 20 मानवी प्रवाशांना चंद्रावर घेऊन जाणाऱ्या नोवा स्पेसच्या रेव्हिन 5 रॉकेटच्या लॉन्चचं प्रक्षेपण. इतक्या लोकांना एकत्र चंद्रावर घेऊन जाणारं हे पहिलंच लॉन्च होतं. त्यामुळे गावकऱ्यांचं कुतूहल प्रचंड होतं. शाळकरी मुलांची तर तासभर आधीपासूनच गडबड सुरू होती. हा बघ, पॅट्रिक वोगलबॉम, नोवा स्पेसचा मालक, आणि त्याच्या शेजारी माझा जुना मित्र ककाशी हाटाके, प्रो लाईफ प्रोग्रामचा जनक, गुड बायोलॉजिस्ट. तो आणि मी स्वित्झर्लंडमध्ये होतो PhD साठी एकत्र. नंतर तो जपानला परत गेला. त्याला सुद्धा कविता करायचा छंद आहे, तुझ्यासारखाच. श्रवण त्याच्या एका प्रिय विद्यार्थ्याला 2 आठवड्यापूर्वी घेतलेला सेल्फी दाखवत होता. गंमत म्हणजे गुंडू महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ असल्यामुळे संवाद मराठीत चालला होता. गेल्या 5 वर्षात शिकलेल्या गोष्टींमध्ये मराठी भाषा शिकल्याचा श्रवणला विशेष अभिमान होता. डिड समवन से माय नेम? मागून ओळखीच्या आवाजात जपानी ढंगाची इंग्रजी कोण बोलतंय म्हणून श्रवण वळून पाहतो तो काय, साक्षात ककाशी हाताके. कसा, कुठून? अरे तू इथे काय करतोयस? मला वाटलं तू ते रॉकेटमध्ये असशील. श्रवणला बसलेला सुखद धक्का त्याच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होता. आपल्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी मी पॅट्रिकला नकार कळवला आणि नोवा स्पेसमधून राजीनामा देऊन सगळं बस्तान गुंडाळून आलोय साहेब. आहेस कुठे? ककाशी डोळे मिचकावून म्हणाला. अरे वेडा झालास की काय? असं 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 अचानक? श्रवणचे डोळे विस्फारले. चल कुठेतरी निवांत बसून बोलू. लॉन्च व्हायला वेळ आहे अजून थोडा. त्याला घेऊन जायला श्रवणला गावातली सर्वोत्तम जागा माहीत होती. संध्याकाळ झाली होती. हवेत गारवा जाणवू लागला होता. वाह, फारच स्वच्छ आहे रे पाणी, आणि हवा सुद्धा खूप छान आहे. याआधी कधी इतका वेळ एअर कंडिशनिंगच्या बाहेर राहिलो होतो आठवतही नाहीये. नावेत बसलेला ककाशी पाण्यातून हळुवारपणे हात फिरवत होता. वर्षभरापूर्वी आला असतास तर नदीच्या जवळही येऊ शकला नसतास, इतका घाणेरडा वास होता पाण्याचा. पण गावकऱ्यांनी मनाशी ठरवलं तर काय काय चमत्कार होऊ शकतात याची ही एक झलक आहे फक्त. नाव वल्हवणारा श्रवण प्रसन्न हसला. मग तुझा प्लॅन काय आता? होतोस का इथे स्थायिक कायमचा? तुला गर्लफ्रेंड सुद्धा शोधू छानशी, छान स्वयंपाक करणारी. श्रवणने ककाशीची फिरकी घेतली. नो थँक्स. ककाशी हसला. इस्रायलमधून ऑफर आहे. तिकडे चांगलं संशोधन चाललंय माझ्या क्षेत्रातलं. जावं म्हणतो. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर सुद्धा आहेत पर्याय म्हणून. ते लोक तर नागरिकत्व सुद्धा द्यायला तयार आहेत, पण मलाच नकोय. गुड फॉर यू. पण अरे कुठल्या थंड हवेच्या देशातून नाही का आली ऑफर? तुला तर आवडते ना थंडी? अरे आता कुठला देश राहिलाय थंड? गरम हवेला ऍडजस्ट व्हायलाच लागणार आता. नो ऑप्शन. देर देर. वल्ली सोडून श्रवणने ककाशीची पाठ थोपटली. नीरव शांतता पसरली. क्षणभर दोघंही त्या शांततेत हरवून गेले. त्या दिवशी तुझ्याशी बोलल्यावर मी बराच विचार केला. पॅट्रिकच्या डोक्यात आणि नोवा स्पेसमध्ये चाललेल्या गोष्टी तुला माहीत नाहीत. ही इज प्लॅनिंग टू लीव्ह अर्थ फॉर गुड. ककाशीने विषयाला हात घातला. हे तर मला अपेक्षितच होतं. मी त्या दिवशीच त्याच्या बोलण्यात हे पकडलं होतं. ते आणि त्याचे गुंतवणूकदार जाऊ देत एकदाच ही पृथ्वी सोडून. ब्यात गेली असंच वाटेल मला तरी. श्रवण फणकाऱ्याने म्हणाला. फक्त तेवढंच नाही, यू नो पॅट्रिक, तो खूपच महत्वाकांक्षी आहे. तो एन्सेलेडसवर तळ निर्माण करतोय हे तू ऐकलंच असशील बातम्यांमध्ये. जर तू हो म्हणाला असतास तर पृथ्वी सोडून जाताना फक्त चांगल्या आठवणीच मेंदूत घेऊन जायची सोय कशी करता येईल याचा प्रयत्न तो करणार होता. म्हणजे आपण 10 अब्ज लोकांना नरक झालेल्या पृथ्वीवर मरायला सोडून चाललोय हे स्वतःच्या डोक्यातून काढून टाकणार होता म्हणे. नामानिराळं राहायची ऍडव्हान्स्ड पद्धत. सो शेमफुल. श्रवण निशब्द होऊन ऐकत होता. आणि जर तूही त्याच्याबरोबर एन्सेलेडसवर गेला असतास तर तिथे तुझं संशोधन पुढे नेऊन माणसाच्या मेंदूतून षड्रिपू काढून टाकण्याचा सुद्धा त्याचा प्लॅन होता. टू क्रिएट अ परफेक्ट ह्युमन रेस. हाऊ बिझार. श्रवणला धक्क्यांमागून धक्के बसत होते.
हसावं की रडावं हेच कळत नाहीये. हे बिलियनियर लोक खरंच इतके विक्षिप्त असतील असं वाटलं नव्हतं. सुतावरून थेट स्वर्गच गाठला की. श्रवणला काय बोलावं ते सुचत नव्हतं. मी आधी या गोष्टी हसण्यावारी न्यायचो, पण आपल्या भेटीच्या दिवशी माझं डोकं सटकलं. त्याला कसली तरी इमर्जन्सी आलेली आठवते? श्रवणनी होकारार्थी मान डोलवली. लॉन्चच्या दिवशी त्या परिसरात वादळाची शक्यता वर्तवली होती त्याच्याच उपग्रहानं. पण यांनी तिकडे साफ दुर्लक्ष केलं. म्हणे याची छोटी मोठी वादळं चालूच असतात. शक्यता ही लो 20s मध्ये आहे. काही फरक पडत नाही. लॉन्च होणार. मी म्हटलं थोडं पुढे ढकलू, पण नाही. मग मी निघालोच तिथून रामराम ठोकून. आय नो की रॉकेट लॉन्चचे अपघात विमान अपघातांपेक्षाही दुर्मिळ झालेत आजकाल. पण मला माझी अंतःप्रेरणा नकार देत होती आणि मी तिचं ऐकलं. आपल्या जीवापेक्षा कुठलीही ट्रिप महत्वाची नाही बाबा. अगदी चंद्रावर जायची सुद्धा. ककाशी दूर क्षितिज निहाळत होता. तू अगदी बरोबर केलंस. तो माणूस थोडा सणकीच आहे. हुशार आहे, पण कधी कधी अविचारी वागतो असं दिसतंय. ऍक्च्युली पॅट्रिकच्या दृष्टीने हे फारसं अविचारी नाही. गेल्याच वर्षी पॅट्रिकला टर्मिनल कॅन्सर निघालाय. स्वादुपिंडाचा. काय सांगतोस? हो, तुला म्हणून सांगतोय. कोणाला कळू देऊ नको. त्याने मुद्दामच जगापासून लपवून ठेवलंय. उगाच अनुकंपा किंवा वेड्यावाकड्या वावड्या उठायला नकोत म्हणून. मी त्याचा प्रो लाईफ प्रोग्राम तयार करताना मला कळलं. सध्या तो प्रो लाईफ प्रोग्रामवरच जिवंत आहे. अजून किती वर्ष माहीत नाही, पण 5 पेक्षा कमीच. आणि अवकाश संशोधनातली त्याची स्पर्धक बियांका लेव्ही, ती न्यू होरायझनची मालकीण. हो, तीच. ती सुद्धा प्रयत्नात आहे पृथ्वी सोडायच्या. न्यू होरायझन मधल्या नोवा स्पेसच्या खबऱ्यांनी पुढील वर्षीची डेडलाईन सांगितली म्हणून एवढी घाई आहे त्याला. हे तू आधी का नाही सांगितलंस? बिचारा. पूर्णवेळ संशोधक म्हणून नाही तरी सल्लागार म्हणून मी त्याला मदत करायला तयार झालो असतो रे. श्रवणला पॅट्रिकबद्दल कधी नव्हे ती सहानुभूती वाटू लागली. ते लोक चंद्रावरून परत आल्यावर भेट. तोपर्यंत तू सुद्धा थोडा वॉर्मअप कर. 5 वर्ष झाली तुला संशोधन सोडून. पुन्हा सुरू करायचं म्हणजे भरपूर अभ्यास करावा लागणार साहेब. ककाशी कोपराने ढोसून म्हणाला. खरंय, तसं वाचन चालू असतं माझं, पण फार खोलात नाही. त्याने पुन्हा नाव वलवायला सुरुवात केली. काठावर बावळीच्या जाळीत भोरड्यांचा कलकलाट चालू होता. इथे येऊन मात्र मस्त वाटलं हा. छान झाडी, इतकी सुंदर नदी, लोकही उत्साही आहेत. आवडला मला तुझं गाव. अरे, मी माझं एक छोटं जंगल उभं करतोय. माझ्या प्रत्येक शोध निबंध, पेटंट, पुस्तक प्रकरणाच्या नावाने एक झाड लावलंय. एकूण 150 झाडं लावली आहेत बघ. माझं वैज्ञानिक योगदान झाडांच्या रूपात छान वाढतंय. श्रवण खुशीत होता. वा, छान आहे उपक्रम. जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी हे फॉलो केलं तर एक नवं ॲमेझॉन जंगलच उभं राहील. ककाशी हसला. शेजार पाजारच्या गावांमध्ये सुद्धा जात असतो आम्ही. असेच छोटे छोटे पर्यावरणप्रेमी प्रकल्प घेऊन. एक नेटवर्कच उभं करतोय पर्यावरणप्रेमी गावांचं. म्हणजे राजकीय पातळीवर काही वजन टाकता येईल. बघू काय होतंय. खरं सांगू, तू संशोधनातून बाहेर पडलास तेव्हा पळपुटा वाटला होतास. पण पण आज तुला हे सगळं करताना पाहून वाटलं इट्स नॉट दॅट बॅड. चिंपॅन्झींमधून माणसात आलास हे काय कमी आहे? ककाशीने फिरकी घेतली. आपल्या पाठिंब्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. श्रवणने खास देशी प्रत्युत्तर दिलं. तू त्या दिवशी नावेबद्दल जे बोललास ना ते खूप आवडलं मला. पृथ्वी म्हणजे एक गलबत जे निसर्गाच्या मेहरबानीवर हेलकावतंय. ककाशीला बरोबर आठवलं. अरे हो, त्यावरून कवी आरती प्रभूंची एक मराठी कविता आठवली. दुःख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. तू, मी, पॅट्रिक, कुणीही कुठेही अवकाशात चंद्रावर गेलं तरी हे गलबत चालतच राहील. मानवजात आहे काय नाही काय पृथ्वीला घंटा फरक पडत नाही. फरक आपल्याला पडतो. आपल्यासाठी हे एकच गलबत आहे आणि आज ते डचमळत आहे. काही लोक आपापल्या लाईफबोटमध्ये बसून निघून जातीलही.
जाऊ दे, त्यांच्या वाचून आपलं काही अडणार नाही. मी नसतो तर दुसऱ्या कोणी प्रो लाईफ प्रोग्राम बनवला असता, आज नाही तर उद्या. स्मृती नाशाचा प्रश्नही तू नाही तर दुसरं कुणीतरी सोडवेलच रे. बनवतील ते एक वसाहत एन्सेलेडसवर. बनवू देत बापडे. आपण मात्र हे गलबत वाचवायचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू आपापल्या परीनं. ककाशीने श्रवणच्या खांद्यावर हात ठेवला. लाख मोलाचं बोललास, पण आता आपली नाव पुन्हा किनाऱ्याला लावायची वेळ झाली. श्रवणने घड्याळ पाहिलं. लॉन्चची वेळ जवळ आली होती. लॉन्चचा काउंटडाऊन सुरू झाला. सगळी मुलं एका ठेक्यात 10, 9, 8 असं म्हणताना पाहून ककाशीला हसू आलं. लिफ्ट ऑफ झाला. रॉकेट आकाशात झेपावलं. जमलेल्या आबालवृद्धांनी एकच गिल्ला केला, पुष्कळ टाळ्या पिटल्या. पण रॉकेट स्ट्रॅटोस्फिअर ओलांडून जाणार एवढ्यात अनर्थ झाला. एकाएकी त्याचं रूपांतर एका भव्य अग्निगोळ्यात झालं. तो गोळा स्फोटात रूपांतरित झाला आणि संपूर्ण जगासमोर रॉकेटच्या ठिकऱ्या उडाल्या. क्षणार्धात लोकांच्या उत्साही चित्कारांचं रूपांतर निशब्द शांततेत झालं. श्रवण आणि ककाशी डोळे विस्फारून पाहत राहिले. ककाशीने श्रवणचा हात घट्ट धरला होता. आपण किती नशीबवान आहोत हे त्याला कळून चुकलं होतं. श्रवणच्या डोळ्यांपुढे कॅलिफोर्नियन प्रॉन्सची प्लेट नाचवणारा उत्साही पॅट्रिक क्षणभर तरळला. पॅट्रिकने पृथ्वी सोडून जावी, पण अशा पद्धतीनं हे श्रवणने कधीच अपेक्षिलं नव्हतं. न कळतच त्याचे डोळे पाणावले. पृथ्वीची नाव मात्र अवकाशातून नेहमीच्याच निर्विकारपणे चालली होती.